काँग्रेससाठी राज्यात सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून धुळ्याकडे पाहिलं जातं। अल्पसंख्याक मतदारांची संख्या इथे जास्त असल्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे। धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सर्वाधिक सुरक्षित असल्याचं मानलं जातं। आमदार अमरीश पटेल, सत्यजित गायकवाड, इर्शाद जहांगीरदार यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे। मराठा समाज आणि मुस्लिम समाज इथे विजयाचं समीकरण निश्चित करतात। 2009 मध्ये काँग्रेसचे उमेदवार आमदार अमरीश पटेल यांना अनपेक्षित पराभव पाहावा लागला होता, मात्र यावेळी त्यांनी जोरदार तयारी केली। इच्छुकांमध्ये सर्वाधिक जनसंपर्क पटेलांचा असल्याचं दिसून येत आहे की जे शिरपूर पॅटर्न मध्ये जसं काम केलं असं या 6 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये विकासाचे काम करायची माझी मनातली भावना आहे आणि त्यासाठी मी स्वतः पार्टीकडे तिकीट मागितलं आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका मराठा मतदारांनी दिला। यावेळी अल्पसंख्याक समाज उमेदवारीसाठी आग्रही आहे। मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाची मतं 4 लाखांच्या घरात आहेत। अल्पसंख्याक समाजाचे नेते इर्शाद जहांगीरदार यांनी उमेदवारी मागितली। या मतदारसंघात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या सर्व राज्यांपैकी धुळे लोकसभा मतदारसंघ अल्पसंख्याक समाजासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्यामुळे मी या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करू इच्छितो। आमदार पटेल यांना उमेदवारी दिली तर नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसला राखता येणार आहे, कारण पटेलांचा बालेकिल्ला असलेला शिरपूर तालुका नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतो। जहागीरदार किंवा अपक्ष अशी अल्पसंख्याकांची भूमिका आहे, तर सत्यजित गायकवाड राहुल ब्रिगेडचे सदस्य आहेत। अशा स्थितीत उमेदवारी कोणाला द्यावी हा काँग्रेस समोर यक्ष प्रश्न आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।